नमस्कार, मी अजय संजय पार्टे, राहणार गोडोली गावातील मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या गोडोली परिसरातील गोडोली जकात नाका ते पालवी चौक ते महादेव मंदिर या ठिकाणी काही लोकांनी धनदांडग्यांनी अतिक्रमण करून स्वतःची घरं वसवलेली होती। ही नगरपालिकेने काही प्रमाणात अतिक्रमण काढलेली आहेत। ही सगळी अतिक्रमण ओढ्यावरती होती। सदर ओढ्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर त्या ओढ्यांवरती अनधिकृत पूल जे पूल असतात ते अनधिकृत त्या तयार करून त्यांनी तयार केलेले आहेत आणि बांधलेले आहेत। हे पूल लवकरात लवकर काढण्यासाठी गेले कित्येक दिवस झाले मी मागणी करत आहे। या मागणीसाठी मी पत्र दिलेलं आहे। तसंच गोडोली जकात नाक्यावरती सलूनचं दुकान, मेडिकल आणि डंक, तसेच रजतलक्ष्मी स्नॅक सेंटर, या रजतलक्ष्मी स्नॅक सेंटरला गेल्या काही दिवसापूर्वी प्रशासनानं सील केलेलं होतं। ते सील काढलं, ते कोणत्या अनुषंगानं काढलं हे मला कळवलेलं नाही। सदर जागा मालकांना म्हणजे अतिक्रमणधारी लोकांना पालिकेनं नोटिसा बजावलेल्या होत्या की सदर अतिक्रमण तुम्ही लवकरात लवकर काढून टाकावं। यासाठी 15 दिवसाची मुदत दिली, 7 दिवसाची मुदत दिली। 1966 कलम अन्वये 52-53 नोटिसा बजावून देखील नगरपालिका प्रशासनानं कोणतीही कारवाई यांच्यावरती केलेली नाही व सदर जागेतील जे राजलक्ष्मी स्नॅक सेंटर होतं त्याचं सील उघडण्यात आलं। ते सील उघडलं याचं त्यांनी मला कारण असं सांगितलं की सदरच्या व्यक्तीनं आम्हाला लेखी दिलेलं आहे, त्यांनी स्टॅम्प पेपरवरती लेखी दिलेलं आहे की सदरच्या जागेवरती जे काही अतिक्रमण आम्ही 3 महिन्यात काढून टाकू। म्हणजे ते अतिक्रमण सिद्ध झाले। हे सिद्ध झालेलं असून सुद्धा पालिका प्रशासनानं त्यांना आज जागा ती वापरायसाठी दिलेली आहे। अशाच जर जागा पालिका प्रशासन वापरायचंच असेल तर माझ्या गावातील आज कित्येक बेरोजगार तरुणी आहेत की त्यांना आज शिवतीर्थापाशी जागा द्या व्यवसाय करण्यासाठी किंवा स्टेडियमला जागा द्या रोडवरती व्यवसाय करण्यासाठी। हा जर लिगली कारभार असेल तर हे बेरोजगारी पण निघून जाईल ना यातनं। प्रशासनाला जर असाच साथ द्यायची असेल धनदांडग्या लोकांना तर सगळ्यांना ह्याच गोष्टी एक समान एक न्यायानं हा न्याय होऊ द्यात, हे माझी एक मागणी। तसंच ते नाही झाल्यास माझं तर आत्ता उपोषण चालूच आहे। मी कित्येक दिवस झालं पालिका प्रशासनाला असू द्या, जिल्हाधिकारी कार्यालयात असू द्या, प्रत्येक टेबलला माझ्या प्रती पोचत आहेत। आज प्रतीच्या कॉपी सगळ्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत। शिक्क्यानुसार लिपिकांच्या शिक्के आहेत, बार्नीचे शिक्के आहेत। आज साहेबांना आज भेटलो आतमध्ये, अजिंक्य साहेबांना आतमध्ये भेटलो, अजिंक्य पाटील साहेबांना। त्यांनी मला म्हटले की आमच्याकडे आत्तापर्यंत कोणत्याही कागदपत्राची पूर्तता झालेली नाही, आमच्याकडे कोणतेही कागदपत्र आले नाही। आज त्या साहेबांना मी गेल्या 3 महिन्यापूर्वी कागदपत्रांच्या सगळ्या झेरॉक्सचा बंच मी त्यांच्याकडे दिलेला होता, तरी देखील ते म्हणतायत की माझ्याकडे कोणतेही कागद आलेले नाही आहेत, तुम्ही थांबा, तुमचं उपोषण मागे घ्या, 2 दिवसानं तुम्ही पुन्हा एकदा याच्यावरती करा, माझ्याकडे पत्र आल्यानंतर मी बोलतो। आज मी प्रत्येक टेबलला प्रत्येक वेळेस उपोषणाची जर कागद देत बसलो तर ही कागद यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत। म्हणजे यांच्याकडे जी कागद पोहोचत नाहीत ही कागद नक्की जात आहेत तरी कुठं आमची, हे यांच्या घरचे बंब जाळायला आंघोळीचं पाणी तापवायसाठी हे यांच्याकडे कागद जातात। म्हणजे हाच प्रत्येक कागदाला टायपिंगचा खर्च, शिक्क्याचा खर्च, म्हणजे हा खर्च माझ्या पदरचा असो नाही तर सर्वसामान्यांच्या पदरचा असो, मी पण सर्वसामान्य घरातला एक व्यक्ती आहे, हा खर्च न पेलणारा खर्च आहे। आज प्रशासनानं थोडंसं या गोष्टीकडे लक्ष द्यावं व एका सर्वसामान्य माणसाच्या मागणीकडं, व ही मागणी माझी काही चुकीच्या पद्धतीनं नाही आहे, जे चुकीचे करतायत त्यांच्या विरोधात हे चालले आणि चुकीच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम प्रशासन करत असेल। आज मला कुठल्याही प्रकारे लेखी उत्तर प्रशासन देत नाही, याचा पाठपुरावा मला लवकरात लवकर मिळावा। ज्या दिवशी मला याचं उत्तर मिळेल त्या दिवशी मी इथून उपोषण माझं स्थगित करेन।